श्री स्वामी समर्थ. नमस्कार ताई आणि दादांनो, स्वामी छंद या आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर श्रावण महिन्यामध्ये 1, 5, 7, 11, 21, 51 आणि 108 सत्यनारायण कसे करायचे. तुमचे मोठ्यात मोठं कर्ज असेल, आर्थिक संकट आलेले असतील, संतती प्राप्तीसाठी, नवरा बायकोचे भांडणं, हे आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये जे काही समस्या अडचणी असतात त्या सगळ्या जर तुम्हाला संपवून टाकायच्या असतील तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कमीत कमी एकदा तरी सत्यनारायण करा. याशिवाय आता नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन येते, तर नारळी पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा तुम्ही असं सत्यनारायण घरच्या घरी करा. प्रत्येकाला आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो, अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागते. तर अशा ठिकाणी अशा प्रसंगात आपल्याला अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत. घरच्या घरी अगदी सहजपणे करता येणारी अशी सत्यनारायण पूजा तुम्ही नक्की करा. श्रावणामध्ये एकदा तरी तुमच्या घरी अशी सत्यनारायण पूजा झालीच पाहिजे की जेणेकरून सर्व अडचणीवर आपल्याला मात करून त्यातून मार्ग काढता येईल. दर महिन्याच्या पौर्णिमेला जर तुम्ही प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी असा सत्यनारायण केला तर तुमची मोठ्यात मोठी कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होते. आणि ही सत्यनारायण पूजा बऱ्याचशा महिलांनी सुरू केलेली देखील आहे. त्यांना त्यांचे अनुभवसुद्धा आलेले आहेत. तुम्हाला काहीतरी करून घ्यायचं असेल ना तर सत्यनारायण पूजा नक्की करा. बघा, तुम्ही या सत्यनारायणाला श्रावण महिन्यात कधीही सुरुवात करू शकता. सोमवारसुद्धा आहे श्रावणातला, त्याच्यानंतर नारळी पौर्णिमासुद्धा आहे, तर तुम्ही त्या दिवशी तरी नक्कीच करा. श्रावणामध्ये दर सोमवारी करू शकतात. श्रावणामध्ये तुम्ही 11 दिवस 21 दिवस कंटिन्यू करू शकता. कसं करायचं ते मी सगळं सांगते. आता समजा श्रावणामध्ये तुम्हाला 5 दिवस 7 दिवस 11 करायचे असतील तर समजा मी आजपासून सुरुवात केली तर ही पूजा मांडणी मी अशीच ठेवायची आहे. म्हणजे पूजा मांडणी जी आहे ती रोज उचलायची, परत करायची गरज नाही आहे. पूजा मांडणी जी आहे तर ती तुम्हाला तशीच ठेवू शकता आणि रोज फक्त तुम्हाला समजा पान सुकलं, फुलं सुकली तर ते काढून तुम्ही बदलू शकतात. कापड खराब झालं तर ते तुम्ही चेंज करू शकतात. या सगळ्या गोष्टी खाली करून पूजा हलवली तरीसुद्धा चालते. फक्त पूजा दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजा करतो त्याच्या आधी इथे आपल्याला स्वच्छता करून घ्यायची. कारण काही लोक 108 दिवस सत्यनारायणची पूजा करतात. मग ही पूजा रोज नवीन मांडायची गरज नाही आहे, तीच पूजा राहू द्यायची. तांदूळ वगैरे, पाणी या गोष्टी आपण बदलू शकतो, स्वच्छता इथे करू शकतो, वाळलेल्या गोष्टी काढून टाकू शकतो, नवीन गोष्टी ठेवू शकतो. असं तुम्ही करू शकता. तुमच्या खूप आर्थिक अडचणी असतील तर नक्की करा. बघा, फक्त पूजा करायची आणि काही करायचं नाही, झोपून राहायचं, आपल्याला आर्थिक अडचणी संपणार नाही. तुमच्या कष्टासोबत नशिबाची साथ पाहिजे असेल तर तुम्हाला या पूजा ज्या आहेत त्यांचा आपल्याला आधार घ्यायचा आहे. म्हणजे आपण जे कष्ट करतोय तर त्याचा आपल्याला संपूर्ण फळ मिळेल. म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठल्याही समस्या असतील, काही असेल, नवरा बायकोचं पटत नाही किंवा अगदी होत्याचं नव्हतं झालेलं आहे, खूप अडचणी अचानक आलेल्या आहेत, मुलं बाळ न होणं, अशा कोणत्याही समस्या असतील तरी तुम्ही हे सत्यनारायण जे आहे तर ते तुम्ही करा. बघा, तर श्रावण महिन्यामध्ये तर एकदाच गेलं पाहिजे. वर्षामध्ये 1 ते 2 सत्यनारायण पूजा आपल्याला घरामध्ये झाल्याच पाहिजे. आणि बघा, आजकालची आपली लाईफस्टाईल एवढी म्हणजे हेक्टिक झालेली आहे. महिला घ्या किंवा पुरुष घ्या, आपण खूप टेक्निकल जगामध्ये आता वावरत असतो आणि त्याच्यामुळे तेवढ्या समस्यासुद्धा वाढलेल्या आहेत. तर त्यामुळे आपल्या समस्या ज्या आहे त्या कुठेतरी संपायला पाहिजे. आपण जे कष्ट करतोय तर त्या कुठेतरी नशिबाची साथ सुद्धा मिळाली पाहिजे. यासाठी आपल्याला अशा पूजा अमुक एका दिवशी करायच्या असतात. आणि श्रावणातला प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो, तर त्यामुळे तुम्ही हे सत्यनारायण करा. बघा, या पवित्र महिन्यात तुमच्याकडून श्रावणात पण सत्यनारायण होईल, तुमच्याकडून ही सेवा देखील होईल. पौर्णिमेच्या दिवशी पण करू शकता. मनापासून सेवा करा. आता मी तुम्हाला पटकन पूजा मांडणी कशी करायची तर ते मी तुम्हाला सांगते. प्रथम एक पाट घ्या किंवा चौरंग घ्या, त्याच्यावर पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंथरा. छान रांगोळीसुद्धा तुम्हाला काढायची आहे, कारण रांगोळीमुळे पूजेमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं. बघा, चौरंग असेल आणि आंबा जवळ असेल तर चौरंगाचे 4 पायांना तुम्ही 4 आंब्याचे डहाळे देखील बांधू शकता. आता बघा, मी तुम्हाला पूजा सांगते. सगळ्यात पहिलं दिवा लावून घ्या, अगरबत्ती लावून घ्या. आता महत्त्वाचं म्हणजे सत्यनारायण पूजाविधी हे पुस्तक तुम्ही मागवा.
तुमच्याकडे नसेल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते, पण लवकरात लवकर मागवा. या पुस्तकामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. आता बघा, संकल्प जो आहे तो तुम्हाला पहिल्याच दिवशी करायचा आहे. ज्या काही अडचणी तुम्ही संकल्प सत्यनारायण करताय तर ते आपल्याला ती अडचणी जी आहे ती बोलून त्याच्या आपल्याला संकल्प करायचा आहे की हे देवी आई माता लक्ष्मी, हे सत्यनारायण भगवान श्री ही अडचण दूर करण्यासाठी 5 सत्यनारायण 7 सत्यनारायण करणार आहे. तर असं तुम्हाला बोलून दाखवायचं आहे, संकल्प करायचा आहे आणि तितके दिवस ही पूजा मांडणी तुम्हाला तशीच ठेवायची आहे. आता बघा, पूजा ही करताय तोपर्यंत तुम्ही दिवा लावू शकता. अखंड दिवा लावायची गरज नाही आहे, कारण आपण 5 दिवस 7 दिवस 11 दिवस करणार आहे. तर त्यामुळे तुम्ही सकाळी दिवा लावला तो 3-4 तास तुमची पूजा होईपर्यंत चालला तरी चालेल. पूजेला अगदी अर्धा पाऊण तासच लागणार आहे, पण दिवा कमीत कमी 3-4 तास चालेल असा दिवा तुम्ही लावा. आपल्याला पूजा करायची आहे. आता पूजेमध्ये सत्यनारायण भगवानचा छोटा फोटो घ्या, बाळकृष्णांची मूर्ती घ्या, तांब्याचा कलश घ्या, ताम्हण, सुपारी, विड्याचे पान, तांदूळ, आंब्याचे डहाळे यांच्या चारही बाजूला तुम्हाला आंब्याचे डहाळे लावायचे आहे. चारही बाजूला मिळाले तर नक्की लावा. यातली एखादी गोष्ट नाही म्हणून सत्यनारायण पूजा करायची नाही असं करू नका. त्यानंतर गहू घ्यायचा आहे, त्यानंतर अष्टगंध, अगरबत्ती, कापूर, निरंजन, फुले आणि प्रसादासाठी तुम्हाला शिरा घ्यायचा आहे. आता बघा, चौरंगावर तुम्हाला पांढऱ्या वस्त्रावर मधोमध रास करून ठेवा. या गव्हावर तांब्याचा कलश ठेवा. याला हळदी आणि कुंकुवाने किंवा अष्टगंधाने तुम्हाला खालून वरच्या दिशेला 5 दिशांना कुंकुवाने किंवा अष्टगंधाने तुम्हाला खालून वरच्या दिशेला 5 दिशांनी रेषा काढायच्या आहे. खालून वरच्या दिशेने काढायचे आहे आणि त्याच्यानंतर या तांब्यात 5 तुम्हाला विड्याचे पान लावायचे आहे. तांब्यामध्ये तुम्हाला 1 रुपया, सुपारी, फुलं, अक्षता, गंध या गोष्टी टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर हे 5 विड्याचे पान ठेवायचे आहे आणि हा तांब्या त्या गव्हाच्या राशीवर ठेवा. नंतर तांब्याचे किंवा चांदीचे ताम्हण घ्या, त्याच्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे, पण त्या ताम्हणात भरपूर तांदूळ घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. आता कलशाच्या समोर 2 विड्याचे पान किंवा 3 ठिकाणी ठेवा, त्यावर 3 सुपाऱ्या ठेवा. आता या 3 सुपाऱ्या कसल्या ते मी सांगते. पहिली सुपारी गणपतीची, दुसरी कुलदेवतेची सुपारी, तिसरी जी आहे ती वरुण देवतेची सुपारी. याप्रमाणे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणी स्क्रीनवर चित्र पाहू शकता. तर अगदी सोपी पूजा मांडणी आहे. आता सगळ्यात पहिलं काय करायचं, सगळ्यात पहिलं पुरुषांनी किंवा स्त्रियांनी जे कोणी पूजा करतंय आपल्या कपाळाला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. पुरुषांनी गंध लावायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे, गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे, कलशाला नमस्कार करायचा आहे. आता सगळ्यात पहिलं आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहे. तर चौरंगावर सगळ्यात उजव्या साईडला चौरंगाची उजव्या बाजूची ही पहिली क्रमांकाची गणपतीची सुपारी आहे. याला आपण अगदी संस्कृतमध्ये स्तोत्र मंत्र म्हणण्याची गरज नाही आहे. त्या सुपारीला स्नान घालून पुसून पानावर ठेवा. नंतर हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर शेंदूर अष्टगंध जे काही गणपती बाप्पांना प्रिय आहे त्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत. गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे, गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुलं अर्पण करत आहे, गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य समोर पाण्याचं भरीव चौकन करायचं आहे. त्यावर साखरेची वाटी ठेवायची आहे आणि त्याच्याभोवती आपल्याला पाणी फिरवायचं आहे. अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे. निर्विघ्न आमची पूजा पार पडू दे अशी बाप्पांना प्रार्थना करायची आहे. आता त्यानंतर तुम्हाला बघा, कुलदेवीची ही सुपारी आहे, तर कुलदेवीची पण आपल्याला अशीच साध्या पद्धतीने पूजा करायची आहे. हे माते मी तुला हळदी कुंकू अक्षता अर्पण करत आहे, हे माते मी तुला फूल अर्पण करत आहे. दिवा आपल्याला ओवाळायचा आहे. गणपती बाप्पांना पण दिवा ओवाळायचा आहे, कुलदेवीला पण दिवा ओवाळायचा आहे. त्यानंतर कुलदेवीला आपल्याला तुळशीपत्र घ्यायचं आहे. तुळशीपत्र पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि नैवेद्यभोवती इथे पाण्याने पहिले भरीव चौकन करा. त्यावर नैवेद्याची वाटी ठेवा आणि तुळशीपत्राने आपल्याला हा नैवेद्य जो आहे तो कुलदेवीला अर्पण करायचा आहे. त्यावेळी एक तुळशीपत्र आपल्याला पालतं ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, गणपती बाप्पाच्या प्रसादावर तुळशीपत्र ठेवायचं नाही. आता वरुण देवतेची पूजा ही स्नान घालून पुसून नंतर हे
हे वरुण देवता मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करत आहे. हे वरुण देवता मी तुम्हाला फुलं अर्पण करत आहे. हे वरुण देवता मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे. पाण्याचा भरीव चौकोन करा, नैवेद्य ठेवू शकता त्याच्यावर, पण आपल्याला एक तुळशीचं पत्र ठेवायचं आहे. तुळशीपत्र हे आपल्याला पालथं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर नमस्कार करायचा आहे. बघा, गणपती बाप्पांची पूजा झाली, कुलदेवतेची पूजा झाली, वरुण देवतेची पूजा झाली. या सुपाऱ्यांना आहे ना तुम्ही एका कागदामध्ये नाव लिहून ठेवून द्या. गणपतीची सुपारी, कुलदेवतेची सुपारी, वरुण देवतेची सुपारी, प्रत्येक वेळेस तुम्ही सत्यनारायणला ह्याच सुपाऱ्या अशा प्रकारे वापरायच्या आहेत. आता आपल्याला मेन म्हणजे बाळकृष्णाची पूजा करायची आहे. आता सगळ्यात पहिले हा सत्यनारायण भगवानचा फोटो आहे. इथे सगळ्या गोष्टी तुम्हाला हळद कुंकू अक्षता ज्या आहेत तर त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. त्याच्यानंतर फुलं अर्पण करायचे. कळशाला पण आपण एक फूल अर्पण करू. आता बाळकृष्ण भगवानना स्नान घालून पुसून नंतर आपल्याला हळदी कुंकू अक्षता ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत. त्याच्यानंतर फुलं अर्पण करायचे आणि दिवा आणि अगरबत्ती आपल्याला ओवाळायची आहे. आता आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्य शिराच लागेल, कारण सत्यनारायण पूजेमध्ये या शिरेला जास्त महत्त्व असतं. पाण्याचा भरीव चौकोन करायचं, त्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची आहे. त्यानंतर तुळशीपत्र घ्यायचं, ते आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचं. नंतर 3दा त्याच्यावर पाणी फिरवायचं आहे आणि नंतर बाळकृष्णाला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तर तुळशीपत्र तोडून आपल्याला नैवेद्यावर ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर आता आपल्याला सगळी पूजा झाल्यानंतर अध्याय 1 ते 5 वाचून शेवटी आपल्याला आरती करायची आहे. तर हे 5 अध्याय अतिशय छोटे आहेत. संपूर्ण पूजा करून मांडून तुम्हाला हे सगळे अध्याय वाचायला फक्त अर्धा ते पाऊण तास लागेल. अध्याय झाल्यानंतर शेवटी बघा आरती आहे, ही सत्यनारायणाची आरती. तर ही आरती तुम्हाला म्हणायची आहे. तर अशी ही अगदी सोपी पूजा मांडणी आहे. ही तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये कधी पण करा. श्रावणमध्ये रोज करा. पौर्णिमा जी असते तर पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा तुम्ही संध्याकाळी ही जी पूजा आहे ती मांडणी आहे तर ती तुम्ही करू शकता. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर या कथा व आरती तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेल, त्यासाठी कमेंट करा. बघा, सत्यनारायण आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे. सत्यनारायणची पूजा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे. याशिवाय तुम्ही या पूजेमध्ये बघा या सगळ्या गोष्टींना बेलपत्रसुद्धा अर्पण करायचं, कारण आपण ही श्रावणमध्ये पूजा केलेली आहे. त्यामुळे बेलपत्राशिवाय महादेवांचं अजून काही शमी वगैरे या गोष्टी तुम्हाला मिळाल्या तर त्या पण तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर बाळकृष्णाला तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. तर अशी ही अगदी सोपी पूजा मांडणी आहे. राहिलेला प्रश्न दुसरा की तुम्ही एक दिवसच पूजा मांडणी करणार आहे किंवा या पूजेची उत्तर पूजा कशी करायची. तर सगळी जी फुलं वगैरे वस्तू आहेत त्या आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायच्या आहेत किंवा तुम्ही एखाद्या झाडाजवळ टाकू शकता. बाकी ज्या खायच्या गोष्टी आहेत, गहू तांदूळ वगैरे, ते आपण घरातल्यांनीच खायचे आहे. म्हणजे पोळी वगैरे पिठामध्ये ते मिक्स करून वापरू शकता. हा प्रसाद घरातल्यांनीच खायचा आहे. उद्यापनाला संपूर्ण मंत्र म्हणत तुम्हाला पूजेवर अक्षता व्हायच्या आहेत. मंत्र यात देवगणाः सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्ट काम प्रसिद्धर्थम पुनरागमनायच हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती पूजेमधून उचलून त्यांच्या मूळ जागी ठेवायची आहे आणि त्यांच्या जागी अक्षता टाकायच्या आहेत. तर बघा, अशी ही अगदी सोपी पूजा मांडणी आहे. याला फार काही उद्यापन वगैरे असं काही नाही आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्ही पूजा करा. अतिशय फलदायी ही पूजा आहे. श्रावणामध्ये असा सत्यनारायण घरातल्याच घरी झाला पाहिजे, जेणेकरून आपल्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतील आणि श्रावण महिन्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. ही पूजा मांडणी आणि माहिती पटली असेल तर नक्की करा. 100% अनुभव येतील. थोडक्यात काही नियम पाहूया. वस्तू बदलणे, सुकलेली वाळलेली फुले व इतर वस्तू तुम्ही बदलू शकता. तांदूळ, गहू आणि विड्याची पानेसुद्धा बदलू शकता. प्रसादाला अगदी साखरेचा प्रसाद दाखवला तरी चालेल, पण रोज सकाळी किंवा संध्याकाळी एकदा तरी शिऱ्याचा प्रसाद बनवायचा आहे. सत्यनारायण पूजेमध्ये शिऱ्याच्या प्रसादाला अतिशय महत्त्व असतं. पूजा झाली की लगेच शिऱ्याचे प्रसाद ठेवायचा नियम ठेवा. हा प्रसाद घरातल्यांनीच खायचा आहे. घरामध्ये सासू सासरे, जाऊ, दीर किंवा तुमच्या सासरकडचे जे लोक आहेत ते हा प्रसाद खाऊ शकतात. बाहेरच्यांनी किंवा माहेरच्यांनी हा प्रसाद खाल्लेला चालत नाही. आपण लग्न झाल्यावर माहेरचे राहत नाही, परके होऊन जातो. तेवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. फार काही कडक नियम नाहीत. मासिक धर्म आला तर तेवढेच दिवस वगळून परत केसांवरून न्हावून तुम्ही ही पूजा पुढे कंटिन्यू करू शकता.
दुसरी गोष्ट म्हणजे पौर्णिमेला तुम्ही असं सत्यनारायण नक्की करत जा. याचे खरंच खूप फायदे आहेत. शक्यतो रोज पूजेची जी वेळ आहे ती सारखीच ठेवा. रोज एकाच वेळी पूजा करण्याचा प्रयत्न करा. ब्रह्मचर्याचे पालन वगैरे असा काही नियम नाही आहे. त्यासाठी फक्त एक मुख्य व महत्त्वाचा नियम म्हणजे मांसाहार करायचं नाही आहे, कांदा लसूण खायचा नाही वगैरे असा काही नियम नाही आहे. तर तुम्ही नक्की ही पूजा करा. मी अनुभव सांगते. मी प्रत्येक पौर्णिमेला ही सत्यनारायणची पूजा करते. तर तुम्हीही करून नक्की अनुभव घ्या. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.